प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड सर्वांना. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देत आहे आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते कारण आज ही सुंदर वेळ परमेश्वराने देव केली आणि तुम्हा सर्वांमध्ये परमेश्वराने पुन्हा एकदा संधी दिली वचन शेअर करण्यासाठी. त्याच्या नावाला धन्यवाद देते. ब्रदरला धन्यवाद देत आहे कारण का त्यांनी ही मला आठवण करून ह्या मीटिंग मध्ये बोलण्यासाठी संधी दिली. खरोखर तुमच्या सर्वांचे आभारी आहे की परमेश्वराचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे वचनाच्या द्वारे आणि कार्य होत आहे. धन्यवाद. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देते. या वेळेसाठी धन्यवाद देते. परमेश्वरा, तू महान असा परमेश्वर आहेस. तू दया आणि कृपा करणारा परमेश्वर आहे. तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. किती धन्यवाद दिले तरी परमेश्वरा ते थोडकेच आहेत. खरोखर तू महान आणि पराक्रमी परमेश्वर आहे. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे आणि आज परमेश्वरा तू या ठिकाणी हजर आहे. परमेश्वरा, आज आमच्या इच्छेने नाही पण तुझ्या इच्छेने तू आज आम्हाला या ठिकाणी आणलं. तुझ्या इच्छेने परमेश्वरा आज हे लोक या ठिकाणी जोडले गेलेले आहेत कारण परमेश्वरा ही तुझी योजना होती. हा प्लॅटफॉर्म आणि हे लोक जमा व्हावे ही तुझी इच्छा होती, ही तुझी योजना आहे. परमेश्वरा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देत आहे. ह्या प्लॅटफॉर्मवर जॉईन झालेल्या प्रत्येक लेकरांसाठी, प्रत्येक लोकांसाठी, परमेश्वरा फॅमिलीसाठी मी प्रार्थना करते. प्रत्येकाला येशूच्या रक्ताने कव्हर करत आहे. संपूर्ण परमेश्वरा ही वेळ तुझ्या हातामध्ये देते. प्रत्येकाला परमेश्वरा तुझ्या रक्ताच्या कव्हरिंग खाली मी आणत आहे. तुझा अग्नी परमेश्वरा या ठिकाणी उतरून येऊ दे आणि आमचं जीवन परमेश्वरा सेम राहू नये यासाठी आम्ही प्रार्थना करतो. सेम राहू नये परमेश्वरा. तुझा पवित्र आत्मा आमचा ताबा घेऊ देत आणि आमच्या प्रत्येकाशी बोलू देत. धन्यवाद देत आहे परमेश्वरा, धन्यवाद देते. तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. येस, प्रेज द लॉर्ड. आजचं जे आपलं वचन आहे ते ट्रस्ट, परमेश्वरावर विश्वास ठेवणे याबद्दल आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला आपण विश्वास ठेवला तरच आपल्याला ज्या मागण्या आहेत त्या आपल्याला मिळतात. आपण जे काही मागतो ते आपल्याला मिळतं कारण का आपण विश्वास ठेवतो. ख्रिस्ती जीवनाचा मूलभूत पायाच हा विश्वासाने झालेला आहे. थोडस आज आपण आहे ना डीप जाणार आहोत. थोडस काही वचन आपण खोल असं शिकणार आहोत. तर बऱ्यापैकी आपल्याला आतापर्यंत काय माहिती आहे की विश्वास ठेवल्याने काही गोष्टी घडतात आणि आपण त्या पद्धतीने आपण विश्वास ठेवतो. पण बऱ्याच वेळेला आपण बघतो की काही गोष्टी अशा असतात की आपण विश्वास ठेवतो, आपण प्रार्थना करतो आणि काही वेळेला असं देखील होतं की आपण विश्वास ठेवून उपास प्रार्थना पण करतो पण त्या गोष्टी होत नाहीत. बऱ्याच वेळेला असं होतं की त्या गोष्टी होत नाहीत. परमेश्वराची इच्छा काहीतरी त्या ठिकाणी वेगळी असते किंवा काही वेळेला मनुष्य स्वभाव जो असतो तो आपल्याला काय होतो, थोडासा अडखळण येतो. तर आपल्या विश्वासाला कोणत्या कोणत्या गोष्टींचं अडखळण येतं हे आज आपण बघणार आहोत. विश्वास तर प्रत्येक जण ठेवतो. जो नवीन ख्रिस्तामध्ये येतो तो देखील विश्वास ठेवतो, जो जुना व्यक्ती असतो तो देखील विश्वास ठेवतो. पण मग विश्वासामध्ये नेमका फरक कुठं पडतो? कोण मॅच्युरिटी लेवल ख्रिस्तामध्ये आपला जो प्राऊडपणा आहे तो आपल्याला कसा दिसतो? तर आपण काही वचनं बघणार आहोत. आज आपण वचनाकडे जाऊया आणि पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत ती आहे पहिलं शमूएल याचा 15वा अध्याय आणि 23वा वचन. कोणीतरी मराठीत वाचेल का? माझ्याकडे इंग्लिश आहे, मी वाचते ते, पण तोपर्यंत तुम्ही कोणीतरी मराठी एक भाषांतर मला वाचून दाखवा. पहिले शमूएल 15वा अध्याय 23वा वचन. For rebellion is the sin of divination and arrogance like the evil of idolatry. Because you have rejected the word of the Lord, he has rejected you as the king. मराठीमध्ये कोणी वाचेल का? सिस्टर फर्स्ट सॅम्युएल किती सिस्टर? पहिले शमूएल 15वा अध्याय 23वा वचन. ओके. पहिले सॅम्युएल 15वा अध्याय 13 वचन आपण वाचूया. 23वा वचन आपण वाचूया. 23. अवज्ञा 15:23. येस, अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तिपूजा
व कुलदेवताचार्य यासारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडीला आहे, म्हणून त्यांनीही तुला राज्य पदावरून झुगारून दिले आहे. अमेन अमेन. कसं सांगितलेलं आहे? रिबेलियन. रिबेलियनला मराठीत काय म्हटलेलं आहे ब्रदर? रिबेलियन, हट्ट, रिबेलियन, अवाज्ञा. आज्ञा पाळणे. बरे, एक मिनिट माझ्या सिस्टर. अवज्ञा. येस सिस्टर, अवज्ञा. अवज्ञा आहे. ते कशासारखं आहे? डिव्हिनेशन, बंडखोरी. बंडखोरी सारखं. अवाज्ञा. वचन परत एकदा ब्रदर वाचणार ते? परत एकदा जरा आपण बघूया. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे. आणि Yes. हट्ट हा मूर्तिपूजा व कुलदेवतार्चर यासारखा आहे. हा, अवज्ञा कसा आहे? अवज्ञा काय दिलेलं आहे वचनामध्ये? अवज्ञा कसा आहे म्हणजे परमेश्वराची आज्ञा न पाळणे कशासारखं दिलेलं आहे? जादूगिरीच्या पातका समान. जादूटोना. जादूटोना. आज्ञा न पाळणे, जादूटोना. आणि जे रिबेलियन, बंडखोरपणा आहे, त्याला काय म्हटलेलं आहे? आणि हट्ट हा मूर्तिपूजा व कुलदेवताचार्य यांच्यासारखा आहे. येस. ज्याला आपण म्हणतो, जे एखादा व्यक्ती ज्या वेळेस ना बंडखोर करतो ना, ऐकत नाही, त्यावेळेस काय म्हटलेलं आहे त्याला? की त्यांनी मूर्तीपूजा केली. तर हे सगळ्या गोष्टी कुठे घडतात? मंडळीमध्ये. मंडळीमध्ये आपण बघतो की बऱ्याच वेळेला परमेश्वराची आज्ञा लोक पाळत नाहीत. परमेश्वराची आज्ञा पाळत नाहीत, रिबेलियन करतात, म्हणजे त्याच्या वचनाला विरोध करतात, बंडखोरपणा करतात, ऐकत नाहीत. ज्या वेळेस आपण वचन ऐकत नाही, परमेश्वर काय सांगतो हे ज्या वेळेस आम्हाला ऐकू येत नाही, किंवा ऐकू येत नाही म्हणण्यापेक्षा आम्हाला माहिती आहे पण आम्ही ते करत नाही. बंडखोरी ही कशासारखी आहे? पातका समान आहे. जादूगिरी म्हणजे विचक्राफ्ट. इंग्लिशमध्ये मराठीत त्यांनी विचक्राफ्ट दिलेलं आहे. जर आपण आज्ञा मोडली तर ती विचक्राफ्ट सारखं काम करते चर्चमध्ये. आणि जर हट्ट केला, हट्टीपणा असला, तर परमेश्वर त्याला मूर्तीपूजा हे नाव देतो. हे कुठला रेफरन्स आहे? हा ऍक्च्युली आहे शमूएलाच्या पुस्तकामध्ये. शमूएल सांगत आहे, त्या राजाला बोलत आहे, शाऊलाला तो बोलत आहे की तू परमेश्वराची आज्ञा पाळली नाही. परमेश्वराने त्याला सांगितलं होतं की अमालेकी लोकांना तू काय कर? संपूर्ण नाश कर. पण त्या अमालेकी लोकांचा त्या शाऊल राजाने नाश केला नाही, पण त्यांना बांधून ते घेऊन आले. त्यांचे गुरढोर आणि त्यांचे लोक सुद्धा बांधून घेऊन आले. आणि परमेश्वराने सांगितलं होतं त्यातलं काहीही तू वॉरचं स्पॉइल, म्हणजे जे काही वॉर झाल्यानंतर किंवा लढाई झाल्यानंतर जे काही ते घेऊन येत होते लूट, ती आणायची नाही, परमेश्वराने सांगितली होती. आणि त्या ठिकाणी शमूएल शाऊलाला हे वचन देत आहे. तो म्हणत आहे की तू अवाज्ञा जर करतो, परमेश्वराची जर आज्ञा जर तू पाळत नाही, तर ती विचक्राफ्ट आहे, जादूगिरी सारखी आहे. आणि ती जर तुम्ही गोष्टी जर त्याच्या जर पाळल्या नाही, तर जादूटोना, विचक्राफ्ट आणि रिबेलियन, मूर्तीपूजा, म्हणजे बंडखोरपणा, त्याला मूर्तीपूजा म्हणत येतो. तर खूप मोठी गोष्ट आहे ज्यावेळेस आम्ही मंडळीमध्ये येतो, आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येतो, आणि ज्यावेळेस आमच्यामध्ये काही गोष्टी अशा दिसून येतात, स्टबनपणा आहे, आम्ही काही गोष्टी, आम्हाला वचन वाचतो पण त्या पद्धतीने आम्ही पाळायला जेव्हा बघत नाही, त्यावेळेस ह्या दोन गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. ह्या गोष्टी कुठे आहेत? मंडळीमध्ये आहे. आणि ह्या मंडळीमध्ये ज्यावेळेस गोष्टी असतात, त्यावेळेस ह्या कसं कार्य करतात, शेवटच्या दिवसासाठी कसं काम करणार, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, बंडखोर लोक आहेत किंवा जे दैहिक स्वभावाचे जे लोक आहेत, ते काय होणार? ते स्वर्गामध्ये घेतले जाणार नाही. आमेन. आता हे मी सांगत नाही, तर हे वचन सांगत आहे की दैहिक स्वभाव आपल्याला प्रत्येकाला माहितीये. गलती करास, गॅलेशियन्स मध्ये आपण बघितलं तर काय लिहिलंय? गलती करास याचं 5वा अध्याय. 5वा अध्याय 19व वचन आपण बघूया. 19 पासून पुढे आपण बघूया. नाव द वर्क्स ऑफ द फ्लेश आर मॅनिफेस्ट, विच आर दीज: adultery, fornication, uncleanness, lasciviousness, idolatry, witchcraft, hatred, variance, emulations,
wrath, strife, sedition, heresies, envy, murder, drunkenness आणि बरंच काही. कोणतरी मराठीत वाचा. येस, मराठीमध्ये कोणीतरी वाचणार, वाचले तरी चालेल. देहाची कर्मे तर देहाची. उघड आहेत, येस. ती ही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशारी इतर गोष्टी. ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो. अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. येस, परमेश्वर काय म्हणतो, अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. मंडळीमध्ये आता आपल्याला काय दिसतं, मूर्तीपूजा दिसते का? हो दिसते. का? तर पुष्कळ लोक काय करत आहेत, परमेश्वरापासून त्याची आज्ञा पाळत नाहीत किंवा स्टबनपणा करतात, हट्टीपणा करतात. हट्टीपणाला परमेश्वर मूर्तीपूजाचं नाव देतो. आणि कशाला देतो? त्याची आज्ञा न पाळणाऱ्यांना विचक्राफ्टचं नाव देतो. आहे का हे लोक? मूर्तीपूजा आहे, चिटके तेच आहे. विचक्राफ्ट आणि चिटके एकाच नाण्याच्या दोन बाजू. जार कर्म आपल्याला माहितीये, जे डोळ्याने घडणारे पाप आहे त्याला पण जार कर्मच म्हटलं जातं. डोळ्याने जे घडतं गोष्टी आपण आपल्या बघण्याच्या द्वारे. आजकाल आपल्याकडे काय आहे, मोबाईल आहे. अख्ख्या जगभरातल्या गोष्टी आपल्याला काय आहे, समोर दिसत आहेत. जर आपल्या जीवनामध्ये आज आपण सकाळी उठल्यापासून 24 तासामध्ये आपला फोनकडे आपला जास्त जर वेळ जाते आणि फुकटची आपण रील्स बघत आहे आणि त्यामधून अनेक अनेक आत्मे आपल्यामध्ये उतरत आहे, तर नक्कीच काय आहे, जार कर्माचा आत्मा त्या ठिकाणी काम करतो. कारण हे लोक रील्स कशासाठी बनवतात? जे अविश्वासणारे लोक आहेत ह्यांचं नाव इन्फ्लुएन्सर आहे. जे तरुण मुलं आहेत, तरुण मुली आहेत, हे लोक कशासाठी रील्स बनवतात? एक तर शो ऑफ करण्यासाठी, दुसरं फॉलोवर्स करण्यासाठी. फॉलोवर्स घडवण्याच्या नावाखाली काय वाटतं ते ते लोक कसे पाहिजे तशी रील बनवायला रेडी आहे. मग ते कपडे घालू देत नाही घालू देत, कशा पद्धतीत असेल हे त्यांनाच माहिती. बट व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह, त्याचा उद्देश काय आहे ते रील बनवण्याचा? त्यांना फॉलोवर पाहिजेत आणि त्याच्यासाठी ते लोकांना काय वाटतं ते फीड करायला रेडी आहेत. सो जार कर्म म्हणजे काय? लस्ट ऑफ द आईज किंवा फॉर्निकेशन, ऍडल्ट्री, म्हणजे ज्या काही गोष्टी त्या देहाची कर्मेमध्ये, देहाच्या कर्मांमध्ये येतात, त्याच्यामध्ये आपण बघतो. कलह आहे, भांडण असतं. वैर आहे, एकमेकांबरोबर राग आहे, मत्सर आहे, तटफुटी आहेत, पक्षभेद आहेत ना. ग्रुप बनवायचं, दोन ग्रुप बनवायचं, वाद करायचं, डिव्हिजन स्पिरिट काम करतो, राग करतो आणि लोकांना एकमेकांचा हेवा वाटतो. आणि खून करणं. खून करणं याचा अर्थ असं नाहीये की ना कोणीतरी यावं आणि चाकूनीच भोसकलं म्हणजे खून केलं, किंवा बंदूक आणली आणि शूट केलं त्याचाच अर्थ असा नाहीये का खून केलेला आहे. खून करणं वचनाच्या द्वारे, जसं आता परमेश्वराने मगाशी आपल्याला दाखवलं मूर्तीपूजेचा अर्थ काय आहे, परत चिटकेंचा किंवा विचक्राफ्टचा अर्थ काय आहे, तसा खून करणं परमेश्वर काय म्हणतं, ज्या वेळेस आम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो, त्याच्या माघारी बोलतो, त्याच्याबद्दल बोलतो, त्याच्याबद्दल आम्ही त्याच्या कॅरेक्टर बद्दल बोलतो, खोटी साक्ष देतो, हे सगळं काय आहे, ज्या कॅरेक्टर असॅसिनेशन इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे. कॅरेक्टर असॅसिनेशन म्हणजे की त्या व्यक्तीला आम्ही पार आहे ना दुसऱ्याच्या नजरेमध्ये उतरून टाकतो. खोटी साक्ष असेल किंवा त्याच्याबद्दल, नाही तो असाच आहे, ती तशीच आहे, ती असंच करते, हे असंच करते. आपल्याला काय घेणं देणं नाही, परमेश्वर त्या व्यक्तीला पाहत आहे, बघत आहे, पण आपल्याला पण बोलायचं असतं, आपल्याला सांगायचं असतं. गॉसिप ज्याला म्हणतो, स्लँडर ज्याला म्हणतो, की ज्या गोष्टी आहे ना की चहाडी, चुगली, ह्या सगळं त्याच्यामध्ये येतात. आणि ज्या वेळेस आम्ही एखाद्या व्यक्तीचं चित्र रेखाटतो त्यावेळेस त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन जेव्हा माणसाचा बदलतो, त्याला परमेश्वर खून म्हणत आहे. शब्दांनी केलेला, शब्दांच्या द्वारे केलेला खून आहे. देहाची कर्मांमध्ये येतं, हे देहाच्या कर्मांमध्ये येतं की त्या व्यक्तीचा पूर्ण चरित्राचा टोटल इमेजच चेंज करणं, त्याला खून म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी देहाच्या कर्मामध्ये काय दिसत आहे की दारूबाजी आहे. दारूबाजी म्हणजे मद्यपी
मद्यपी पण आहे, आणि त्याचा दुसरा एक अर्थ असा आहे की जो आपण पवित्र आत्म्याला धरून येतो तो आहे की दे वर ड्रंक इन द स्पिरिट, आत्म्यामध्ये ते भरून गेले होते. इंग्लिशमध्ये त्याला अर्थ दिलेला आहे की दे वर ड्रंक इन द स्पिरिट. आता बऱ्याच वेळेला असं होतं की लोक जे आहेत ते फक्त दारूच्या आहारीच जात नाही, पण त्याबद्दल पुष्कळ काही गोष्टी आहेत ज्याच्या आहारी जातात. या ठिकाणी दारूबाजी दिलेली आहे, पण त्याचा अर्थ जो आहे, त्याचा इफेक्ट जो आहे पुष्कळ आहे. काही लोक जेवणाच्या आहारी असतात, खूप त्यांना खायचंच असतं, ते शरीराला कसंही हानी करू दे किंवा काय होऊ दे, एखाद्या गोष्टीचा अतिरिक्तपणा भरून घेणे. दारूबाजी म्हणजे काय? स्पिरिट, इट इज अ स्पिरिट, भरून घेण्याचा. तर त्या ठिकाणी परमेश्वर ते म्हणतात हे पुष्कळशे देहाचे जे कर्म आहेत तर उघड आहेत. जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा, अशा इतर गोष्टी पण आहेत. ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते ते हेच सांगून ठेवतो. अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. तर वचन स्पष्ट आपल्याला काय सांगत आहे की काही गोष्टी आहेत जे जगिक लोकांमध्ये दिसतात आणि सेम गोष्टी मंडळीमध्ये पण दिसतात, तर त्या तशा असायला नको पाहिजे. तर त्याच्यासाठी परमेश्वराने वचन काय सांगितलेलं आहे? पहिले करंती याचा 15वा अध्याय आणि 31वा वचन आपण बघूया. पहिले करंती 15वा अध्याय 31वा वचन. मी इंग्लिशमध्ये वाचते, कोणीतरी मराठीमध्ये वाचा. I protest by your rejoicing which I have in Christ Jesus our Lord, I die daily. पाऊल या ठिकाणी बोलत आहे, पाऊल बोलत आहे. कोणाला मिळालं का पहिले करंती 15वा अध्याय 31? बंधुजन हो, ख्रिस्त येस. येशू आपला प्रभू याच्या ठाई मला तुम्हाविषयी जो अभिमान आहे त्याला स्मरून मी प्रतिज्ञेवर सांगतो की मी रोज रोज मरतो. कोण बोलत आहे? हे पाऊल बोलत आहे. तो म्हणत आहे ख्रिस्ताला अनुसरून मी काय करत आहे, मी दररोज मरत आहे. दररोज मरत आहे म्हणजे जे देहाचे कर्म आहे ते मी मारत आहे. जोपर्यंत आपण देहाचे कर्म मारणार नाही तोपर्यंत पवित्र आत्मा परिपूर्णपणे आमच्यामध्ये कार्य करणार नाही. मगाशी आपण पुष्कळ देहाचे कर्म वाचले, त्यामध्ये जर आता माझ्यामध्ये राग असेल तर मला काय करायचंय? उदाहरणार्थ आता मी जर घरामध्ये आहे, माझ्या मुलांनी मला भरपूर त्रास दिला, तर मला काय करायचंय? मला 2 मिनिटं शांत ठेवून मला तो राग स्वतःला हँडल करायचा आहे. कसा करणार आहे मी तो राग हँडल? सैतान येतो घातपात नाश करायला. त्याचा उद्देश काय आहे की आता हिने रागवावं आणि ओरडावं, घरामध्ये मुलांना मारावं आणि काहीतरी असं बोलावं जेणेकरून त्याला दार उघडलं जाईल आणि मग तो मुलांच्या मध्ये कार्य करेल. सैतान संधी साधणार आहे. तर ज्या वेळेस आम्हाला वचन कळतं, आम्ही एक मॅच्युअर बिलीव्हर म्हणून आम्ही स्वतःला हँडल कसं करायचं, ज्या वेळेस आम्हाला राग येतो आणि सैतान ह्या गोष्टी टपलेला आहे की तो काहीतरी काम करतो आणि आता मोठा विषय झालेला आहे की जेणेकरून राग न आवरण्यासारखा, थोडा वेळ शांत बसायचा. पवित्र आत्मा तू मला शांत कर, मी हा विषय हँडल करायचा आहे, कसा करायचा तू मला शिकव. तुझ्याशिवाय मी हा हँडल करू शकत नाही. मी माझ्या बुद्धीने केला तर तो चुकणार, पण तुझ्या साह्याने केला तर मला ते जमत. 1-2 सेकंदाची प्रार्थना, शांत बसून आपलं मन आणि अंतकरण जेव्हा स्थिर येतं, पवित्र आत्मा त्या ठिकाणी कंट्रोल घेतो आणि योग्य त्या पद्धतीने तो हँडल करतो. दुसरी गोष्ट, जर ती वेळ त्या ठिकाणी आपल्याला तिथं बोलायचं नाहीये, तेव्हा तुझा आत्मा मला दे, मला तुझ्या आत्म्याची गरज आहे, मला हँडल कर, मला शांत बसव, मला ते टॉलरन्स दे की मी शांत बसावं आणि थोड्या वेळाने मी हे व्यवस्थित समजून सांगता या. प्रत्येक जे देहाचे कर्म आहे त्या प्रत्येक गोष्टीला हँडल करायची पद्धत आहे. आणि म्हणून पाऊल या ठिकाणी म्हणतो मी ते घेतो, माझे देहाचे कर्म, आणि ते मारतो. पाऊल पण तुमच्या माझ्यासारखा व्यक्ती होता. पाऊल पण साधारण होता. एलिया पण तुमच्या माझ्यासारखा साधारण व्यक्ती होता. वचन सांगतं की तो आपल्यासारखा होता, पण त्यांनी आकाशाकडे एलियानी प्रार्थना केली आणि 3 दिवस काय झालं? पाऊस पडला नाही.
एवढे चिन्ह चमत्कार. पण कसं? ज्या वेळेस आम्ही आमच्या देहाचे कर्मे आम्ही मारणार आणि पवित्र आत्म्याचे गुण आमच्यामध्ये दिसणार, त्यावेळेस आमच्यामध्ये काय होणार आहे? परिवर्तन दिसणार आहे. रँक, आत्मिक रँक, स्पिरिच्युअल रँक आमचा वाढतो. आणि मग सैतान आम्हाला घाबरतो, कारण जो दररोजच्या देहाच्या कर्मामध्ये सैतान कार्य करत असतो, तिथं आम्ही त्याला मारलेलं आहे. आता आम्ही एका मोठ्या लेवलवर त्याला मारणार आहे. त्यावेळेस जेव्हा आम्ही लोकांच्या समोर थांबतो, मग सैतान त्यांच्या मधून पळून जातो. मग तो आमच्या आज्ञा ऐकतो. येशूच्या नावामध्ये निघ म्हटल्यावर तो निघतो, कारण त्याला माहिती आहे की हिच्या बरोबर मी जर बोललो तर हिने मला घरामध्ये ऑलरेडी मारलेलं आहे. हिच्याकडे राग येत नाही, हिच्याकडे तट येत नाही, हिच्याकडे हिला मी कोणती तट फूट दिला तर ही स्वतःला पवित्र आत्म्याने हँडल करते, राग दिला तर ही हँडल करते, तिला कुठलं तरी व्यसन द्यायचा प्रयत्न केला तरी ती स्वतःला सांभाळते. हिला पवित्र आत्म्याने फुल प्रोटेक्शन दिलेलं आहे. का? तर आम्ही त्या ठिकाणी ब्रेक घेतो आणि आम्ही परमेश्वराला पुढे करतो आणि आम्ही मागे राहतो. हँडल करण्याची पद्धत, एक मॅच्युरिटी, एक लहान मुलामध्ये आणि एका प्राऊड व्यक्तीमध्ये फरक काय आहे की त्यांना स्वतःला हँडल करायला येतं. आता एखाद्या लहान मुलाला मोठ्या माणसाची हेल्प मिळाली तर तो काय करणार? व्यवस्थित तो शिकणार आहे. त्याचबरोबर पद्धतशीर शिकणार. आम्हाला शिकवायला कोण पाठवलेला आहे? पवित्र आत्मा आहे, जो आपल्या बरोबर 24 तास आहे. आज आम्ही मूल आहोत, आम्हाला जगिक गोष्टी कळतात, पण त्या जगिक गोष्टीतून परमेश्वर आम्हाला शिकवत आहे आणि आपल्याला जो पवित्र आत्मा, सत्याचा आत्मा, कैवारी जो दिलेला आहे तो 24 तास दिलेला आहे. आज आम्ही त्याला ज्यावेळेस हाक मारणार, बोलणार, तेव्हा तो आम्हाला प्रत्येक गोष्ट हँडल करायला शिकवणार आहे. आमचा प्रॉब्लेम काय होतो? प्रत्येक गोष्टीला आम्हाला हँडल करायचंय, कारण जगाने आम्हाला हे सिस्टम शिकवलेलं आहे. कधीच आम्हाला कोणी शिकवलं नाही की प्रत्येक गोष्ट पवित्र आत्म्याला हँडल करू दिली तर आपलं लाईफ जास्त चांगले डिसिजन्स घेईल. आपण जे घ्यायला नाही पाहिजे, ज्या गोष्टी बोलायला नाही पाहिजे, ज्या गोष्टी करायला नाही पाहिजे, त्या इझिली आपण अवॉइड करू शकतो. आपण पुढचं एक वचन बघूया. याकोबाचे पत्र, पहिला अध्याय, 21वे वचन. याकोबाचे पत्र, पहिला अध्याय, 21वे वचन. Wherefore lay apart all filthiness and superfluity of naughtiness, and receive with meekness the engrafted word, which is able to save your souls. वाचणार मराठीमध्ये ब्रदर? येस. म्हणून सर्व मलिनता व येस. उचंबळून आलेला दुष्ट स्वभाव सोडून तुमच्या येस. जीवाचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. अमेन, अमेन, अमेन. काय म्हणत आहे वचन या ठिकाणी? म्हणून सर्व मलिनता जी उचंबळून आलेली आहे, दुष्ट भाव सोडून काय करायचं आहे? तुमच्या जीवाचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. ते जी मलिनता आहे आपल्यामध्ये, आदामापासून आलेली आहे, जी काही गोष्टी, जो काही दैहिक स्वभाव जो आपल्यामध्ये असा ना, एक बॉईल आहे, पाणी उकळीला ठेवलं की असं ना उचंबळून येतो, वर येतो, तो वर येतो. तो वर आलेला दुष्ट स्वभाव आहे ना, तो सोडून द्या. वचन इथं म्हणतं का? तो धरून ठेवा, तो शेजारच्याला द्या. तुम्हाला हँडल करता येत नाही, तुम्हाला जमत नाही, नाही. वचन इथं स्पष्ट सांगत आहे, हा तुमचा काय आहे? डिसिजन आहे, हा तुमचा निर्णय आहे. सोडून द्या. कसं सोडणार? आपल्याला जर तो स्वभाव सोडता येत नाही तर आपल्याला कोणाची मदत घ्यायची आहे? पवित्र आत्म्याची. तुमच्या जीवांचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकार. जीवाचे तारण करण्यास मुळावलेले वचन, रूटेड अँड ग्राउंडेड, त्या वचनावर आधारित. ज्या वेळेस वचन आमच्या जीवनामध्ये भरपूर असणार, दररोज आम्ही वचन वाचतो, इतकं वाचतो. काही वेळेला लोक आहे ना,
बिझनेस मॉडेलसाठी काय करतात, ऍड देतात, टीव्हीवर ऍड देतात. जर आपण बघितलं सारखं तीच ऍड, एकच ऍड 4 वेळा, एकच ऍड 10 वेळा. पिक्चर बघायला बसलं किंवा तुम्ही कोणती सिरियल बघायला बसा किंवा काय पण बघायला टीव्ही समोर बसले, पहिलं ही काय सवय होती, एक ऍड 4 वेळा. लक्स साबणची असेल तर तीच ऍड येणार, सारखं येणार, की लोक दुकानात गेले की त्यांना साबणाचं नाव घेतलं तर लक्स, टूथपेस्टचं नाव घेतलं तर कोलगेट. असं काय झालेलं आहे ते त्यांच्या बाय डिफॉल्ट सेटिंग, म्हणजे ना मनामध्ये तेच, डोक्यामध्ये तेच, का तर त्यांनी पाहिलं, टीव्हीवर पाहिलं आणि ते ऐकलं. तर वचन या ठिकाणी काय सांगत आहे आपल्याला, तुमच्या जीवाचे तारण करण्यास समर्थ असलेले असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकार. कसं स्वीकारणार आम्ही, ज्या वेळेस आम्ही ते वचन वारंवार ऐकणार. आमच्याकडे मोबाईल आहे, आम्ही त्याच्यामध्ये वर्शिपचे गाणी ऐकणार, आम्ही त्याच्यामध्ये वचन ऐकणार, परमेश्वराचं वचन वाचणार. ज्या वेळेस कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू, काय गरज आहे आपल्याला बाकीच्या गोष्टी, जगी गोष्टी बघायचं, काय त्याच्यामध्ये आनंद मिळतो. ज्यावेळेस परमेश्वराने एवढं आपल्यासाठी त्या क्रुसावर त्याने प्राण दिला, त्याने आपल्यासाठी रक्त सांडलं, त्या नरकातून आम्हाला बाहेर काढलं, परत आम्हाला त्याच गोष्टी, कचरा गोष्टी भरून घेण्याची काय गरज आहे. का आम्हाला इतका मोह होतो की आम्ही त्या सुंदर येशू ख्रिस्ताला सोडायचं आणि त्या जगी गोष्टींच्या मागे लागायचं. का बरं आम्ही सौम्यतेने त्याचं वचन स्वीकारू शकत नाही, का बरं आम्हाला त्याच्या वचनाचा कंटाळा येतो. आणि ज्या वेळेस आम्हाला वचनाचा कंटाळा येतो, येशू ख्रिस्ताचा कंटाळा येतो, त्या ठिकाणी नक्कीच सैतान कार्य करत आहे, कार्य करत आहे. कारण कंटाळा कोण करू देणार, तुम्ही स्वर्गाच्या मार्गावर चालल्यावर तुम्हाला ओढून आणणारा कोण आहे, सैतानच आहे. तोच आहे की तो तुम्हाला त्या वचनामध्ये मुळावलेले असे होऊ देत नाही. का बरं, जगिक गोष्टीमध्ये जर पिक्चरचे नाव विचारले आत्ताचे लेटेस्ट कोण आहे, तर लगेच आपल्या मुलांना येतात. का, त्यांनी बघितलेलं आहे, माहितीच आहे, दे आर इन ट्रेंड. पण तसंच आपण जर वचनाचं विचारलं तर त्या गोष्टी त्यांना येत नसतात. का, कारण हे वचन वारंवार कानावर पडलेलं नाहीये, हे वचन वारंवार कानावर पडलेलं नाहीये. ह्या गोष्टी ज्या आहेत ते सारखं आमच्या कानावर आलेल्या नाहीत. आमच्या डोळ्यांनी ते टीव्हीवर किंवा कुठल्या फोनवर आम्ही त्या गोष्टी बघत नाही. ज्या गोष्टी नको त्या आम्ही सगळ्या पाहत आहोत. तर जगिक गोष्टी ज्यावेळेस आमच्यामध्ये भरतात, हे दुष्ट आत्मे, ज्यावेळेस इथं वचन सांगतं देहाचे कर्मे, हे सगळे काय आहेत, आत्मे आहेत. हे सगळे आत्मे आहेत. हा दुष्टाचा स्वभाव आहे. तट, फूट, हेवा, ते जे सगळे लिस्ट दिलेली मग अशी आपण गलती करा मध्ये वाचलं, हे सगळे आत्मे आहेत. का आत्मे आहेत, कारण हे सैतानाचा स्वभाव आहे. वचन सांगतं की तुम्ही देवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीने काय करा, तो स्वभाव सोडून द्या. सोडून द्या म्हटलेला आहे, म्हणजे तो सुटू शकतो, सुटू शकतो, घालवू शकतो, जाऊ शकतो. आपण दुसरं एक वचन बघूया पुढं, गलती करास याचा 5वा अध्याय आणि 22 आणि 23 वचन आपण बघूया. 22 आणि 23. But the fruit of the Spirit is love, joy, peace, long suffering, gentleness, goodness, faith, meekness, temperance. Against such there is no law. मराठीमध्ये बघूया. गलती सिस्टर तुमचा 5, आवाज ब्रेक 22 होतोय. आणि 23. येस. आत्म्याचे फळ, येस, आहेत. आत्म्याची फळ काय आहेत, आत्म्याद्वारे येस, निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. नाही. परमेश्वराकडून आलेली फळं, आत्म्याची फळं काय आहे. का बरं इथं आता परमेश्वर म्हणत नाही की तुमच्या देहा स्वभावामध्ये बदल होऊन आता हे हा स्वभाव असू दे, असं म्हणत नाही वचन. तो स्वभाव सोडून द्या म्हणतो. कोणती तरी गोष्ट, कोणती तरी आत्मा असल्याशिवाय आम्ही त्याला सोडून देऊ शकत नाही. आणि आता 22व्या वचनामध्ये तो काय म्हणतो, आत्म्याच्या द्वारे मिळणारे फळं कोणते आहेत, आत्म्याची फळं कोणती आहेत, पवित्र आत्म्याची फळं आहेत. पवित्र आत्म्याचं फळ म्हणजे पवित्र आत्म्याचा स्वभाव, म्हणजे हे प्रीती, आनंद, शांती हे काय आहेत,
देवाचा आत्मा आहे, देव प्रीती आहे, देव एक आत्मा आहे, देव काय आहे? प्रीती आहे. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, हे सगळे काय आहे? देवाचे आत्मे आहेत. आणि तो आत्मा, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये पाहिजे, माझ्यामध्ये पाहिजे, आपल्यामध्ये पाहिजे. का? तर हे सगळ्या बाकीच्या गोष्टी ज्या वेळेस आम्ही सोडून देणार, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये दिसणार आहे. आम्ही निर्णय घेऊन समजून त्या सोडून देतच नाही, म्हणून ते फळ आमच्यामध्ये दिसत नाही, म्हणून आमचं रँक परमेश्वरामध्ये वाढत नाही, आत्मिक स्पिरिच्युअल रेल्म मध्ये वाढत नाही. ज्या वेळेस प्रीती दिसणार, आनंद दिसणार, शांती दिसणार, सहनशीलता दिसणार, ती तुमच्यापर्यंत मर्यादित राहत नाही, ती तुमच्या आजूबाजूला सगळ्यांना जाणवते. अरे, ह्या व्यक्तीकडं देवाची प्रीती जाणवते, ह्या व्यक्तीमध्ये देवाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतं, त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतो तो आनंद. एखादा डिप्रेशन मध्ये असणारा व्यक्ती ज्या वेळेस तुमच्या बाजूला येईल, तो आनंदी होईल. का? कारण देवाचा आनंद तुमच्यामध्ये, आणि तो आनंद तुमच्यामध्ये आहे का? कारण ते आत्म्याचे फळ आहे, तो पवित्र आत्मा आहे, आणि तो इफेक्ट त्या व्यक्तीला जाणवू शकतो. त्याच्यामध्ये इंद्रिय दमन आहे, टॉलरन्स आहे, पेशन्स आहे, एन्ड्युरन्स आहे. हे काय आहेत? सहनशीलता, हा परमेश्वराचा स्वभाव आहे, हे परमेश्वराचे गुण आहेत. तर आज आपण काय बघितलेलं आहे की आमचा जो विश्वास आहे, आम्ही परमेश्वरावर विश्वास तर ठेवतो, प्रार्थना करतो, पण प्रार्थना आणि विश्वास आम्हाला तेवढंच पुरेसं होत नाही आमचे उत्तर येण्यासाठी, कारण कुठंतरी आमचा दैहिक स्वभाव अडखळण बनलेला आहे. आणि परमेश्वर म्हणतो, हा जो स्वभाव आहे तो मारल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात एंट्री नाही. स्वर्गाच्या राज्यात एंट्री नाही. आणि आपण कुठे आहोत? आपण एंड टाइम मध्ये आहोत. आपण जास्तीत जास्त 3 ते 4 वर्ष अजून वर्ल्ड वॉर 3 ला कदाचित आपण तेवढंच लांब आहोत. परमेश्वराचं येणं जवळ आहे, परमेश्वर लवकर येत आहे. तो कधी येईल आपल्याला माहिती नाही. आज कोणाविषयी आपल्याला जर राग असेल, कोणाविषयी जर आपल्याला क्षमा केली नसेल, तर आपल्याला आज वेळ आहे, आज परमेश्वराच्या जवळ येऊन आपण त्याची क्षमा मागूया, आपण तो राग सोडून देऊ. काही गोष्टी असतील ज्या अजून पण आपण हँडल केलेल्या नाही, आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी स्ट्रेट केलेल्या नाही, आपलं जीवन परमेश्वराशी कनेक्ट केलेलं नाही, त्याच्या वचनामध्ये आम्ही जर मुळावलेलं नाही, तर अजून आपल्याकडे वेळ आहे, संधी आहे की त्या परमेश्वराला आपण आपलं लाईफ काय करायचंय? स्ट्रेट करायचंय. बी प्रिपेअर्ड. त्या शहाण्या कुमारी होत्या, आणि 5 शहाण्या 5 मूर्ख होत्या. मूर्ख कशावरून ठरल्या? की त्या तयारीत नव्हत्या, त्यांनी एक्स्ट्रा ऑइल आणलं नव्हतं. आणि शहाण्या कशावरून शहाण्या ठरल्या? कारण त्यांनी एक्स्ट्रा ऑइल आणलं. दे वर प्रिपेअर्ड, त्या तयारीत होत्या. आज ज्यावेळेस परमेश्वराचं वचन तुमच्यापर्यंत आलेलं आहे, बी प्रिपेअर्ड. तुमचा विश्वास परमेश्वरावर वाढला पाहिजे. वचन म्हणतं की येशू ख्रिस्ताचं येणं होईल त्यावेळेस ह्या पृथ्वीवर मला विश्वास आढळेल का? वचन काय म्हणतं? ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस विश्वास आढळेल का? कोणत्या विश्वासाची गोष्ट तो बोलत आहे? हाच विश्वास. विश्वास 100% आम्हाला ठेवायचा आहे. परमेश्वर म्हणतो, मी येणार. कोणासाठी येणार? तर एका वधूसाठी येणार आहे, जिच्याकडे पांढरे शुभ्र वस्त्र आहेत, ज्याच्यावर एक डाग नाही, एक सुरकुती नाही, म्हणजे देहाचे कर्म नाहीयेत, तरच तिच्याकडे पांढरे शुभ्र लख्ख असे वस्त्र असणार आहे. त्याशिवाय ही इज कमिंग फॉर अ स्पॉटलेस ब्राईड. ही इज कमिंग फॉर अ स्पॉटलेस ब्राईड. परमेश्वर असं घाणेरड्या, फाटक्या, मळक्या, डाग असलेल्या अशा व्यक्तीसाठी येणार नाही, अशा वधूसाठी येत नाही. इज कमिंग फॉर अ स्पॉटलेस ब्राईड. आणि आज आपल्याला आपले कपडे धुण्यासाठी, आत्मिक कपडे धुण्यासाठी, शारीरिक कपडे धुण्यासाठी अजूनही परमेश्वराने वेळ दिलेला आहे, संधी दिलेली आहे. स्ट्रेटन युअर लाईफ. आपलं जीवन परमेश्वरासमोर आम्हाला क्लीन ठेवायचंय, सरळ चालायचंय. परमेश्वर प्रत्येकाला आशीर्वादित करो. आजचं वचन जे काय परमेश्वराकडून होतं, क्लिअरली मी आज सगळ्यांसमोर मांडलेलं आहे. अँड आय होप गॉड हॅज ब्लेस्ड यू. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे, या वेळेसाठी धन्यवाद देत आहे. परमेश्वर, ज्या काही गोष्टी तू आज बोलत आहे, तुझ्या मंडळीला परमेश्वरा तू सांगत आहे की मी येणार आहे, आणि मला विश्वास आढळणार का? 100% विश्वास आढळणार का? एका वधूसाठी मी येणार आहे, जिच्याकडे पांढरे शुभ्र
लख असे कपडे असणार आहे, त्या वधूसाठी मी येत आहे परमेश्वर म्हणत आहे. आणि अशी वधू मला आढळणार आहे का? आज परमेश्वर आपल्या सगळ्यांना तयार करत आहे. तो पुन्हा एकदा सांगत आहे वचनामध्ये खंबीर असा. आपले जे काही गोष्टी ज्या अजून बाकी आहेत त्या सगळ्या धुवून स्वच्छ करा आणि परमेश्वर येण्यासाठी रेडी आहे. धन्यवाद देते परमेश्वरा, तुझ्या वचनासाठी धन्यवाद देते, ह्या वेळेसाठी धन्यवाद देते, तुझ्या सुंदर लेकरांसाठी धन्यवाद देते की परमेश्वर हे वचन ऐकण्यास तू त्यांना या ठिकाणी पाठवलं आणि परमेश्वर या वचनाच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये कार्य तू करणार. तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुझे लेकर आहेत परमेश्वरा, तुला 99 सोडून तू एका लेकरासाठी परमेश्वरा तू शोधत आहेस आणि तू त्याला सोडत नाही आणि टाकत नाही. तुझ्या नावाला धन्यवाद देते परमेश्वरा. तुझा अग्नी प्रत्येकावर उतरून येते, त्यांच्या घरावर, त्यांच्या व्यवसायावर, त्यांच्या प्रत्येक घरातील गोष्टीवर परमेश्वरा तू आशीर्वाद कर. धन्यवाद देते. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड.